शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ लागू करा। एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अनुक्रमे रुपये 5,000 व 4,000 व रुपये 2,500 अशी सेवा ज्येष्ठता न पाळता वेतनवाढ करण्यात आली असून यामुळे वेतनात विसंगती निर्माण झाली आहे। सदरची विसंगती दूर करून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ करावी व भत्ते मात्र पूर्वीचे ठेवून भत्त्याच्या दरात महागाईचा विचार करून वाढ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार कर्मचारी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन नागपूर येथील विधान भवनात संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या पुढाकाराने देण्यात आला। नोव्हेंबर 21 मध्ये झालेल्या वेतनवाढीतील त्रुटी दूर करीत असताना व राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ देत असताना भत्ते मात्र शासकीय कर्मचाऱ्यासारखे न देता एसटी मधील कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप पाहता व त्यांच्या जबाबदारीचे स्वरूप पाहता भत्ते मात्र पूर्वीचेच सुरू ठेवण्यात यावेत। भत्त्या सुधारणा करताना महागाईचा विचार करून भत्त्याच्या दरात वाढ करण्यात यावी असेही म्हटले आहे। शासकीय चालक फक्त खाते वाहन चालवतो, त्याला फार मोठी जोखीम नसते। एसटीचा चालक मात्र प्रवासी वाहन चालवतो, त्याच्यावर जोखीम जास्त असते। हे ध्यानात घेऊन भत्ते लागू करण्यात यावेत असेही निवेदनात म्हटले आहे। त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येतो, परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तो लागू झाल्यानंतर लगेच देण्याऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना मात्र विलंबनाने दिला जातो व भत्त्याच्या तफावतीची रक्कम मात्र दिली जात नाही। तरी महागाई भत्त्याच्या मागील सर्व फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात यावी।